आजच्या काळात शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन हा सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय बनत आहे. कमी गुंतवणूक, कमी जागा आणि बाजारात कायम असलेली मागणी यामुळे हजारो शेतकरी आता शेळीपालनाकडे वळत आहेत. पण फक्त पारंपरिक पद्धतीने शेळ्या पाळून मोठा नफा मिळत नाही. आज गरज आहे आधुनिक व्यवस्थापन, योग्य नियोजन आणि सरकारी योजनांचा फायदा घेण्याची. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधुनिक शेळीपालन व्यवसाय कसा सुरू करायचा, किती खर्च येतो, किती नफा मिळू शकतो, सरकारी अनुदान कसं मिळतं आणि हा व्यवसाय लाखोंमध्ये उत्पन्न देणारा कसा बनू शकतो. पूर्वी शेळीपालन फक्त गावाकडच्या छोट्या प्रमाणातील व्यवसायापुरतं मर्यादित होतं. लोक काही शेळ्या पाळायचे आणि बाजारात विकायचे. पण आत्ता परिस्थिती बदललीय. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, योग्य खाद्य व्यवस्थापन आणि वैज्ञानिक पद्धतींमुळे शेळीपालन हा पूर्ण कृषी उद्योग बनत आहे. आज अनेक तरुण शेळीपालनातून महिन्याला लाखोंची उलाढाल करत आहेत. काही लोक दूध व्यवसाय करत आहेत, काही ब्रीडिंग सेंटर चालवत आहेत, तर काही लोक मांस उत्पादनातून मोठा नफा कमवत आहेत. जर योग्य नियोजन केलं तर शेळीपालन हा फक्त जोडधंदा राहत नाही, तर पूर्णवेळ फायदेशीर व्यवसाय बनतो. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पशुपालकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेअंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर पशुधन प्रकल्पांसाठी आर्थिक मदत दिली जाते. उदाहरणार्थ, 50 मादा आणि 5 नर अशा शेळीपालन प्रकल्पासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळू शकतं. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि आधुनिक पशुपालनाला चालना देणे. योग्य कागदपत्रे आणि प्रकल्प अहवाल तयार केल्यास या योजनेचा मोठा फायदा घेता येतो. आता आपण पाहूया हा प्रकल्प नेमका कसा असतो. सामान्यतः आधुनिक शेळीपालन प्रकल्पामध्ये चांगल्या जातीच्या मादा आणि नर शेळ्यांचा समावेश असतो. त्यासाठी योग्य शेड बांधकाम, खाद्य साठवणूक, पाणी व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. प्रकल्पामध्ये शेळ्यांच्या निवासासाठी हवेशीर आणि स्वच्छ शेड असणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच हिरवा चारा उत्पादन, ड्राय फॉडर स्टोरेज आणि औषध व्यवस्थापन यामुळे शेळ्यांची वाढ जलद होते आणि मृत्यूदर कमी होतो. व्यवस्थित नियोजन केलेला प्रकल्पच दीर्घकाळ फायदेशीर ठरतो. या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनुदान. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुमारे 50% अनुदान दिलं जातं, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे अनुदान जवळपास 60% जाऊ शकतं. याचा अर्थ असा की व्यवसाय सुरू करताना तुमच्यावर येणारा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणूनच अनेक युवक आणि शेतकरी आता सरकारी योजनेच्या मदतीने आधुनिक शेळीपालन व्यवसाय सुरू करत आहेत. आता प्रश्न येतो की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, शेतकरी, महिला बचत गट, पशुपालक आणि स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणारे नागरिक या योजनेसाठी पात्र असू शकतात. विशेष म्हणजे महिलांसाठी आणि ग्रामीण तरुणांसाठी ही योजना मोठी संधी निर्माण करते. जर तुमच्याकडे थोडी जागा, मेहनत करण्याची तयारी आणि व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर शेळीपालन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणताही व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर त्याचा पाया मजबूत असणं आवश्यक असतं. शेळीपालनामध्ये योग्य जागा निवडणे, चांगल्या जातीच्या शेळ्या घेणे आणि स्वच्छ व्यवस्थापन ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच बाजारपेठेचा अभ्यास करणेही गरजेचं आहे. फक्त शेळ्या विकणेच नाही, तर ब्रीडिंग, दूध उत्पादन, शेणखत आणि थेट ग्राहकांना विक्री अशा अनेक मार्गांनी उत्पन्न वाढवता येतं. जो पशुपालक सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन करतो त्यालाच दीर्घकाळ चांगला नफा मिळतो. आधुनिक शेळीपालनामध्ये शेड व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. शेड हवेशीर, कोरडी आणि स्वच्छ असावी. पावसाचं पाणी आत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना पुरेशी जागा मिळाली पाहिजे. जास्त गर्दी झाल्यास आजार वाढतात आणि वजन वाढ कमी होते. आधुनिक शेडमध्ये ऑटोमॅटिक पाणी व्यवस्था, खाद्य ट्रे आणि योग्य वायुविजन असल्यास श्रम कमी होतात आणि उत्पादन वाढतं. आज अनेक प्रगत शेतकरी आधुनिक शेडमुळे उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवत आहेत. मित्रांनो, शेळीपालन व्यवसायातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचा नफा. चांगल्या जातीच्या शेळ्या जलद वाढतात आणि त्यांची बाजारात मोठी मागणी असते.
सणासुदीच्या काळात आणि बकरी ईद सारख्या सणांमध्ये शेळ्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. तसेच ब्रीडिंग व्यवसाय, शेळीचे दूध, शेणखत आणि लहान पिल्लांची विक्री यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळतं. योग्य व्यवस्थापन असेल तर काही वर्षात हा व्यवसाय लाखोंमध्ये उत्पन्न देऊ शकतो. यशस्वी शेळी पालनासाठी फक्त शेळ्या घेणं पुरेसं नसतं. त्यासाठी वेळेवर लसीकरण, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. शेळ्यांना पौष्टिक हिरवा चारा आणि मिनरल मिक्स दिल्यास त्यांची वाढ जलद होते. तसेच आजार दिसताच त्वरित उपचार करणं आवश्यक असतं. जो पशुपालक व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष देतो त्याचाच व्यवसाय मोठा होतो. अनेक लोक शेळीपालन सुरू करतात, पण काही सामान्य चुका त्यांच्या व्यवसायाचं नुकसान करतात. उदाहरणार्थ, चुकीची जात निवडणे, निकृष्ट खाद्य वापरणे, वेळेवर लसीकरण न करणे आणि बाजारपेठेचा अभ्यास न करणे. या चुका टाळण्यासाठी सुरुवातीपासून योग्य प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तसेच अनुभवी पशुपालकांचा सल्ला घेणे आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर करणे खूप गरजेचं आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास नुकसान टाळून चांगला नफा मिळवता येतो. आज शेळीपालन पूर्णपणे बदलत आहे. मोबाईल, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन विक्री आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पशुपालन अधिक स्मार्ट बनत आहे. काही शेतकरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. डेटा व्यवस्थापन, वजन ट्रॅकिंग आणि आरोग्य मॉनिटरिंग यामुळे व्यवसाय अधिक प्रोफेशनल बनत आहे. भविष्यात आधुनिक शेळीपालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं मोठं केंद्र बनू शकतं. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. उदाहरणार्थ, आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, जातीचा दाखला आणि प्रकल्प अहवाल. तसेच काही वेळा प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा पशुपालनाशी संबंधित अनुभवाची माहिती देखील मागितली जाऊ शकते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया अनुदान मिळवण्याची प्रक्रिया. सर्वप्रथम संबंधित विभागाच्या पोर्टलवर किंवा कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर प्रकल्प अहवाल तपासला जातो आणि पात्रता पडताळणी केली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर बँक कर्ज प्रक्रिया आणि अनुदान प्रक्रिया पूर्ण केली जाते. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केल्यास शासनाकडून आर्थिक मदत मिळते आणि व्यवसाय सुरू करणं सोपं होतं. मित्रांनो, शेळीपालन हा फक्त पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाही, तर तो आधुनिक कृषी उद्योग बनत आहे. योग्य नियोजन, आधुनिक व्यवस्थापन आणि सरकारी योजनांचा फायदा घेतल्यास हा व्यवसाय तुमचं भविष्य बदलू शकतो. जर तुम्हालाही कमी गुंतवणुकीत मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधुनिक शेळीपालन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती व पशुपालन संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.